आजच्या एपिसोडमध्ये विशाल आणि अनुश्रीचं खूप मोठं भांडण होणार आहे. का होणार आहे, कसं होणार आहे सांगतो, ऐका. त्याच्या आधी एक सबस्क्राईब करा प्लीज. 80 झालेत, मला 100 करायचे. 20 सबस्क्राईब वाढवा यार प्लीज आजच्या दिवस. तर आजचा टॉपिक असा आहे की घरामध्ये कॅप्टनचे टास्क होता. तो डायनासॉर वगैरे त्याच्या आईच्या गावात कधीच्या काळातून घेऊन आले, तर त्याला जेल बंद केलंय का काय केलंय बिग बॉस वाले. खरंच एक नंबरची बावळट आहेत, काही टास्क आणतात रे. कालचा पण तो शाळेच्या टास्कांच्या टिम्मटिम्मने असा टास्क आणला होता का. बरं ते जाऊ द्या, आजच्या टास्कवर येऊ. विषय असाच आहे का, काय तर डायनासॉरचा टास्क आणलाय. पळायचं, बजर दाबायचा, खाली पाट्या आहेत कोणच्या ते उचलून तिथं लावायच्या, कॅप्टन्सी म्हणून रद्द करायचं, सिंपल असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये अनुश्री वर्सेस विशालची खूप बेकार भांडणं झालं. अनुश्रीने तो विषय काढलाय की मला चुकली घरामध्ये दाखवलं होतं की तू माझ्याबद्दल काय बोलतोय, असं करतोय तसं करतोय. आजपासून मला तुमच्या टोळीत राहायचं नाही, मी आत्ता टोळी सोडते, हे तिचं वाक्य पडलंय. ते पाहून मला बरं वाटले, तुम्हाला पण बरं वाटलं असेल की टोळीची जिरली ना मजा येते. काल रुचिताला पाहून मला वाईट वाटलं होतं की ती ज्याच्याबद्दल काहीतरी फील करते तो असं वागतोय. मग रुचिता ताई, तुम्ही जरा बघा तू काय काय बोलतोय तुम्हाला. काल तुम्ही त्या डॅन्यू प्रॉपर्टी झोपताना काय बोलले एकमेकांना जरा पहा. कसं आहे, तुम्ही म्हटलं ना माझे आई वडील पाहतात त्यांना कसं वाटेल. तुम्ही जाऊन आहे ना सगळ्या पब्लिक एक रिक्वेस्ट जाऊन पहा तू काय बोलला होता. आणि हे जर त्याच्या आई वडिलांना पाहून जर चांगलं वाटत असेल तर मी कायच बोलणार. बाकीच्या गोष्टींना तुला आव करता येतो का, हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही, दीपाली सय्यद काही बोलली का तुझ्या आईला बरं वाटेल का नाही, ह्या वाक्याचा तुला त्रास आहे की माझी आई पाहिल वगैरे वगैरे. काल जो बोललाय विशाल त्याचा तुला राग नाही आला का. कसं होतं ते जरा पहा. नाही रे, हे महाराष्ट्रीयन लोक नाही ऍक्सेप्ट करणार जे तुम्ही करताय ते. बरं तो विषय जाऊ द्या. त्यात दीपाली सय्यदने एवढी आग लावली बेकारवाली की रुचितानं विशालमध्ये, की आधीच त्यांना मॅटर चाललेला आहे. त्यात हिनं एवढी आग लावून आली का बास रे बास. विशालला डायरेक्ट बोलली की तुझ्यासारखा मी नाही वागत बाबा, जेव्हा गरज होती त्या रुचिताला तू तिच्यासाठी उभा नव्हता आणि तन्वीसाठी उभा होता. वाह रे विशाल वाह, काय तुझी जिंदगी वाह. तसं पण ती राखी सावंत बोलली होती ना, तो फक्त टिश्यू पेपर म्हणून मुली युज करतो. कदाचित खरे असेल खोटे असेल पण त्यांनी दाखवून दिलं काल. चुकीचा गेम प्लॅन होता की रुचिताला जळवण्यासाठी तो करतोय काय माहिती. बट जे झाले ते बेकार झाले, पाहायला मजा येईल. आणि त्याच्यात आपला आरबी सर ऐकतच नाही भाई. मी गेमच होऊ देणार नाही, मी इथं उभं राहील, मी उकडून फेकून देईन, असे शब्द वापरतात ते. तो त्याच्या वेगळ्या ऍटिट्यूड मध्ये भाई. पण चाललंय ते पाहायला मजा येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ बद्दल काय असेल नक्की कमेंट करा. मी तुमची कमेंट वाचून तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. थँक्यू.